UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। ईव्हीएमच्या मुद्द्यावर मनसे महाविकास आघाडीला साथ देणार नाही, स्वतंत्र लढाई लढणार। पुण्यातील चिंतन बैठकीमध्ये राज ठाकरे यांची ठोस भूमिका। संध्याकाळी 76 लाख मतदान कसं वाढलं? निवडणूक आयोगाला नाना पटोलेंचा सवाल। मतदान कुठे वाढलं याचे फोटो दाखवण्याची मागणी। 95 मतदारसंघामध्ये मतदानाच्या आकडेवारीमध्ये तफावत, ठाकरे गटाच्या प्रियांका चतुर्वेदींचा आरोप। तर ईव्हीएम निर्जीव असल्याने खापर फोडणं सोपं, भुजबळांचा टोला। दिल्लीमध्ये आज अमित शहांसोबत महायुतीच्या तीनही नेत्यांची बैठक। मुख्यमंत्री आणि मंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यापर्यंत मोठा निर्णय होण्याची शक्यता, फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होण्याच्या मार्गावर। महायुतीच्या बैठकीपूर्वी पंतप्रधान मोदी आणि JP नड्डा यांच्यामध्ये बैठक, तर गृहमंत्री अमित शहा भाजपच्या महत्त्वाच्या नेत्यांची बैठक घेणार। महाराष्ट्रामधील भाजप नेते उपस्थित राहणार। दिल्लीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीची प्रफुल्ल पटेलांच्या घरी खलबतं। अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंमध्ये चर्चा। बैठकीनंतर अजित पवार राष्ट्रवादीच्या दिल्ली कार्यालयामध्ये दाखल। फडणवीस मुख्यमंत्री झाले तरी स्वागतच असेल, मात्र भाजपने फक्त पक्षाचा नाही तर राज्याचा विकास करावा, राऊतांचा खोचक सल्ला। तर बहुमत असतानाही मुख्यमंत्रीपद लटकून ठेवल्याची टीका। एकनाथ शिंदे दिल्लीमध्ये पक्षाच्या सर्व खासदारांची भेट घेणार। खासदारांना बैठकीसाठी उपस्थित राहण्याचे शिंदेंचे आदेश। भाजप मुंबई पालिकेवर एकहाती सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्नशील। मुंबईतील विधानसभेच्या 15 जागा जिंकत भाजपची ताकद वाढली। महापालिकेसाठी 150 नगरसेवकांचं भाजपचं टार्गेट, सूत्रांची माहिती। राज्यातील काँग्रेस नेत्यांची उद्या दिल्लीमध्ये खरगेंसोबत बैठक। गटनेता म्हणून नितीन राऊत तर प्रतोद म्हणून अमित देशमुखांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता। आम्ही महाविकास आघाडीपासून अजिबात वेगळे होणार नाही, कार्यकर्त्यांच्या व्यक्तिगत भावना, मात्र राजकारणात इतक्या घाईने निर्णय घ्यायचे नसतात, राऊतांकडून स्पष्ट। डिसेंबरमध्ये भाजपच्या नवीन अध्यक्षांची निवड होणार। नड्डांकडून संघटनेच्या निवडणुकीसाठी निरीक्षकांच्या नेमणुका। तावडेंवर बिहार, उत्तर प्रदेश तर अरुण सिंग यांच्यावर महाराष्ट्राच्या निरीक्षकाची जबाबदारी। ईव्हीएम मध्ये गडबड असती तर मलाही 1 लाख मतं मिळायला हवी होती, जरांगेंमुळे मोठ्या वर्गाची मतं मिळाली नाहीत। भुजबळांकडून ईव्हीएम वरील आरोपांना उत्तर देताना जरांगे यांच्यावर निशाणा। अजित पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष दिल्ली विधानसभा लढणार। अजितदादांची दिल्लीमध्ये घोषणा। अजित पवारांच्या राष्ट्रवादीची राष्ट्रीय पक्षाच्या दिशेने वाटचाल। माझ्या पराभवाचं श्रेय राणा दाम्पत्याने घेऊ नये, मला पराभूत करण्याची राणा दाम्पत्याची अवकात नाही, बच्चू कडूंचा हल्लाबोल। जनतेनं बच्चू कडूंना त्यांची जागा दाखवली। दादा आता कसं वाटतंय असं म्हणत नवनीत राणांकडून डिवचलं। शहाजी बापू पाटलांचा राजकीय संन्यास घेण्याचा इशारा। निवडणुकीत पडलो तरी वर्षभरात सांगोल्याच्या 14 गावातील शेतामध्ये पाणी नाही आलं तर राजकीय संन्यास घेईन। पराभवानंतर शहाजी बापू पाटील थेटच बोलले। हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या 728व्या संजीवन समाधी सोहळ्याची सांगता। इंद्रायणी घाटावर वारकऱ्यांची मांदियाळी। अनुचित प्रकार टाळण्यासाठी एनडीआरएफची टीम तैनात। नालासोपाऱ्यामध्ये 41 बेकायदा इमारतींवर महापालिकेचा हातोडा। मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाने कार्यवाही सुरू। परिसरामध्ये पोलीस बंदोबस्त वाढवला। अजमेर दर्ग्यामध्ये शिवमंदिर असल्याचा दावा। हिंदू पक्षकारांची याचिका न्यायालयाने स्वीकारली। दर्गा कमिटीसह सर्व पक्षकारांना नोटीस। 20 डिसेंबरला पुढील सुनावणी। प्रियांका गांधींकडून संविधानाची प्रत हाती घेत खासदारकीची शपथ। राहुल आणि प्रियांका गांधी आता लोकसभेत एकत्र, तर नांदेडचे खासदार रवींद्र चव्हाण यांनीही शपथ घेतली। हेमंत सोरेन यांनी चौथ्यांदा घेतली झारखंडच्या मुख्यमंत्री पदाची शपथ। रांचीच्या मोरहाबाद मैदानावर भव्य शपथविधी समारंभ। इंडिया आघाडीचं जोरदार शक्ती प्रदर्शन। UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।